रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या आणि गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली। या प्रकरणात मुख्य आरोपीपैकी एक असलेले विकास गोगावले यांच्यासह एकूण 7 आरोपी अखेर महाड पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाले। कालच या प्रकरणात आरोपींना अटक न झाल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती। सुनावणी दरम्यान न्यायालयानं सरकारला अक्षरशः धारेवर धरत मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही अशा शब्दात संताप व्यक्त केला होता। अटक करायची असेल तर 24 तासात कोणालाही अटक होऊ शकते, मात्र अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्रे सादर केली जातात अशी बोचरी टिप्पणी करत न्यायालयानं सरकारची गंभीरता तपासली। याच सुनावणीत मुख्यमंत्री तसेच मंत्री भरत गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या अशा स्पष्ट सूचनाही न्यायालयानं सरकारला दिल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आज विकास गोगावले यांचे पोलीस ठाण्यात हजर होणं ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले यांच्यासह इतर आरोपीवर गुन्हे दाखल आहेत। ओके, सुरू करू। नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, पुढचा तपास चालू आहे। आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत। त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो। विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत। पुढची प्रक्रिया चालू आहे। धन्यवाद। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, रायगड।